आज श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्याच्या निमित्तानं पहिल्याच श्रावण सोमवारी अनेक शिवमंदिरांमध्ये आपण सर्वजण जात असतो। कोल्हापुरातलं एक असंच एक मंदिर आहे ज्या ठिकाणी आज आपण सध्या आलेलो आहोत आणि ते मंदिर म्हणजे कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर हे मंदिर। मी सुरुवातीला याच मंदिरातील काही दृश्य जे आहेत ते आपल्याला दाखवतो। आपण जर बघितलं तर हा एक स्वर्ग मंडप आहे, ज्या स्वर्ग मंडपामध्ये सध्या आपण उभा आहे आणि आपण पुढे जर नजर गेली तर पूर्ण गाभारा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। मात्र या सगळ्या मंदिराची खरं तर पुरातन मंदिर म्हणून ओळखलं जातं। अतिशय जुनं असणारे हे मंदिर आहे आणि त्याच मंदिराची वैशिष्ट्ये इथले काही अभ्यासक आहेत, त्यांच्या थ्रू आपण या सगळ्या मंदिराची माहिती घेणार आहोत। सगळ्यात पहिला तुमचं स्वागत आहे आणि मंदिराची आपल्याला जर माहिती द्यायची झाली तर कधीपासूनचा या सगळ्या मंदिराचा उल्लेख जो आहे तो आढळतो, काय नेमका या सगळ्या मंदिराचा इतिहास आहे? साधारण अभ्यासकांचं मत असं आहे की 7व्या शतकापासून म्हणजे चालुक्य घराण्यांच्या पासून या मंदिराची बांधणी आहे सुरुवात झाली असं सुद्धा बोललं जातं। त्यानंतर 11व्या शतकामध्ये सुद्धा या मंदिराचं बरंच बांधकाम शिल्हारांनी केलेलं आहे आणि देवगिरीच्या यादवांनी 12व्या शतकामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे असंही सांगितलं जातं। काय आता मंदिराची वैशिष्ट्य आपल्याला जर दाखवायची झाली तर मंदिराच्या आता स्वर्ग मंडपापासूनच आपण सुरुवात करूया। काय नेमकी वैशिष्ट्य आहेत, काय नेमकं आता सांगितलं तर या स्वर्ग मंडपाचीच वैशिष्ट्य सांगितलं तर अनेक स्तंभांवरती हा उभारलेला आहे, काय नेमकं सांगितलं तर मंदिराचं वैशिष्ट्य मानलं जाणार हा स्वर्ग मंडप। या स्वर्ग मंडपाच्या वरच्या साईडला जर तुम्ही पाहिला तर 13 फूट व्यासाचा एक गवाक्ष तुम्हाला मोकळा दिसेल आणि त्याच्या खालच्या साईडला एकदम तंतोतंत असणारी रंगशिळा म्हणजे त्या गवाक्षाच्या तंतोतंत असणारी रंगशिळा तुम्हाला खालच्या साईडला दिसून येते। तर हा जो स्वर्ग मंडप आहे तो 48 स्तंभांवरती उभा आहे। म्हणजे या मंदिरामध्ये एकूण 126 स्तंभ आहेत, त्यापैकी 48 स्तंभ या मंदिरावरती तुम्हाला पाहायला भेटतील आणि 12 मुख्य स्तंभ आहेत। त्या स्तंभांच्या वरच्या साईडला तुम्हाला अष्टदिक्पालांची रचना दिसते, म्हणजे त्या त्या दिशेला ते देव तुम्हाला पाहायला भेटतील। अशा अष्टदिक्पालांची रचना सुद्धा वरच्या साईडला केलेली आहे आणि ह्या गवाक्षाच्या मध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला रात्री 12च्या दरम्यान चंद्र मध्यभागी येतो आणि त्याची जी किरणं आहेत ती या रंगशिळेवरतीच पडतात। म्हणजे या मंदिराची रचना त्यांनी तशीच भौगोलिक दृष्ट्या सुद्धा केलेली आहे। तर पुढे आपण गेलो तर मंदिरात कशा पद्धतीनं या मंदिराची रचना आहे ते देखील आपण नक्की। तर पहिल्यांदा हा स्वर्ग मंडप लागतो, त्यानंतर पूर्व दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला पहिल्यांदा सभा मंडप पण दिसून येतो। तर असं मानलं जातं की महाराष्ट्रातला मोठा हा सभा मंडप आहे, कारण एकाच मंडपामध्ये तुम्हाला 60 स्तंभांची रचना पाहायला भेटते आणि त्या स्तंभांवरती रामायणातल्या कथा दिसतील, महाभारतातल्या कथा सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील, पंचतंत्रातल्या गोष्टी सुद्धा आहेत। अनेक सुपेरियर तुम्हाला काम ह्या मंदिरामध्ये त्या स्तंभांवरती पाहायला भेटेल। तर विष्णूंच्या मूर्त्या, शिवांच्या मूर्त्या, देवी देवतांच्या वेगवेगळ्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला भेटतील। असा हा सभा मंडप। या सभा मंडपाच्या मध्यभागी सुद्धा तुम्हाला एक रंगशिळा दिसते। असं मानतात की त्या रंगशिळेवरती पूर्वी देवाची रंगभोगाची सेवा केली जायची। रंगभोगाची सेवा म्हणजे नृत्य, गायन, वादन, कीर्तनाची ही जी सेवा होती ती त्या स्टेज बसून म्हणजेच रंगशिळ्यावरून केली जायची। तर आपण मी दृश्य दाखवतो, ही रंगशिळा असायची ज्या ठिकाणी देवाची सेवा जी आहे ती नृत्य आणि कीर्तन अशा पद्धतीच्या याच्यातून ही सेवा जी आहे ती या ठिकाणी केली जायची अशी अभ्यासकांचं मत आहे। तर बघितलं तर हे सर्वात मोठं सभामंडप देखील आहे असं देखील उल्लेख जो आहे तो मंदिरांमधलं सभामंडप सर्वात मोठा आहे अशा पद्धतीचा उल्लेख देखील असल्याचं यांनी सांगितलं आणि ही सगळी दृश्य जर बघितलं तर अजूनही त्याच पद्धतीचं रेखीव काम जे आहे ते प्रत्येक दगडांवरती आपल्याला पाहायला मिळते। आजही तशा पद्धतीचं या ठिकाणी जर आपण हे बघितलं तर कोरीव काम आजही आपल्याला या मंदिरामध्ये त्या काळी करण्यात आलेली ही सगळं कोरीव काम आहे ते आजही तशाच पद्धतीनं पाहायला मिळते। त्यामुळे एक विशेष मंदिर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बनवलं जातं। याच मंदिरावरचे काही रेखीव कामाबद्दल देखील यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगायला एकंदरीतच हे अजूनही अशा पद्धतीचं रेखीव काम जे या ठिकाणी पाहायला
तर इथे तुम्हाला कीर्तिमुखाची रचना पाहायला भेटेल, जे प्रत्येक मंदिराच्या एंट्रन्सला तुम्हाला दिसेल. तर ती कीर्तिमुखाची रचना आहे, पण ह्या मंदिरामध्ये एक विशिष्ट पूर्ण एक वेगळं कीर्तिमुख कोरलेलं आहे. त्याच्या खालच्या साईडला त्याने ॲडिशनल जे कार्व ते पण तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये एक जो आहे तो डमरू वाजवत आहे आणि त्याच्या साईडला जी नृत्यांगण आहे ते नृत्य करत आहे. असं शिल्प तुम्हाला त्या कीर्तिमुखाच्या द्वारे त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे रंगशिळेच्या बाजूलाच असणारे स्तंभावर तशा पद्धतीचं. तर ह्या सभामंडपामध्ये एकूण 60 स्तंभ आहेत. त्यापैकी या रंगशिळेच्या जवळच तुम्हाला 4 मुख्य स्तंभ दिसतील. त्या 4 मुख्य स्तंभांवरती अशा एकूण 16 कीर्तिमुखांच्या रचना आहेत आणि सगळ्या 16 कीर्तिमुख जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं कोरले गेलेत. म्हणजे जर बघितलं तर हे 6 खर तर मुख या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत आणि ते आपण या ठिकाणी पाहतोय. खर तर अनेक स्तंभांवरती उभा असणारा हा सभामंडप आहे आणि त्या सभामंडपाची वैशिष्ट्य जी आहेत ती सांगितली. आपण पुढे मंदिरात देखील जाऊयात, कशा पद्धतीनं खरं तर हे सगळं पुरातन मंदिर आहे आणि ते विशेष जे आहे ते बनवतो, कारण याच ठिकाणी आजही तशाच पद्धतीचं कोरीव काम जे आहे ते पाहायला मिळतं आणि म्हणूनच हे मंदिर जे आहे ते विशेष बनवतं. आपल्यासोबत खरं तर अभ्यासक आहेतच, त्यांच्याकडून देखील अजून माहिती जाणून घेऊया. काय सांगाल एकंदरीत इकडं द्वारपाल देखील तर प्रत्येक अशा जुन्या मंदिरामध्ये 2 द्वारपाल असतात. त्यापैकी हा एक तुम्हाला द्वारपाल दिसेल. तर बारकाईनं पाहिला तर त्यांच्या किरीटामध्ये तुम्हाला कवठ्या दिसतील. एकदम मानवी कवठ्या कशा असतात तशा कवठ्या त्यांनी कोरलेल्या आहेत. परत त्यांच्या गळ्यामध्ये सुंदर नाग देखील कोरलेला दिसेल. हातामध्ये रुद्राक्षाची माळ देखील आहे. परत गळ्यांमधील तुम्ही दागिने पाहू शकता. त्यांच्या पूर्ण बॉडीवरती शरीरावरतील जे अलंकार आहेत ते पण एकदम सुंदर आणि कोरीव कोरलेले आहेत. परत त्यांच्या हातामध्ये एक सुंदर गदा पण दिसेल तुम्हाला. अशी द्वारपालाची एक सुंदर अशी मोठी मूर्ती तुम्हाला इथे पाहायला भेटेल. पुढे या गाभाऱ्याच्या आधीचा हा मंडप आहे, त्याचं वर्णन कसं? तर सभा मंडपानंतर हा तिसरा मंडप जो लागतो त्याला आपण अंतराळ असं म्हणतो. अंतराळ कक्षा सुद्धा याला म्हणतात, जो गाभाऱ्या आणि सभा मंडपांना मध्ये असतो, जोडतो त्या दोघांना. असा हा अंतराळ मोठा दाखवलेला आहे. त्या अंतराळामध्ये एकूण तुम्हाला 6 सुंदर मूर्त्या कोरलेल्या दिसतील. त्यांच्या हातामध्ये फळं फुलं वगैरे दिलेली आहेत. तरी आक्रमणानंतरची तोडफोड करण्यात आलीची कदाचित आपल्याला. हा, साधारण 1702 साली मुघली आक्रमणामध्ये या मंदिराची बरेच मोडतोड ही झालेली आहे. तर आपण बघितलं तर मुघली आक्रमण जी झाली होती त्या आक्रमणामध्ये अनेक असे मंदिरं जी आहेत ती लक्ष करण्यात आली होती आणि त्यापैकीच हे कोल्हापुरातलं कोपेश्वर मंदिर आपण पाहतोय, ज्या मंदिरातील अंतराळ कक्षातील हे अनेक मूर्त्या आहेत त्यांची देखील तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे. अतिशय रेखीव आणि सुरेख खरं तर काम जे आहे ते संपूर्ण मंदिरामध्ये आजही पाहायला मिळतं. मात्र अशा पद्धतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्यांची मात्र मोठ्या प्रमाणात तोडफोड जी आहे ती त्यावेळी करण्यात आली होती. अजूनही काही या मंदिराच्या आत जाण्यापूर्वी आपण याच सगळ्या मंदिरासंदर्भात माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. कशा पद्धतीने हे रेखीव काम देखील आपण आता पाहतोय. खरं तर गर्भगृहामध्ये जाण्यापूर्वी अशा पद्धतीचं रेखीव काम, तर याला चंद्रशिळा असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये एकदम सुंदर काम तुम्हाला पाहायला भेटेल. मध्ये मोठा चक्र कोरलेलं आहे आणि दोन्ही साईडला 2 व्याळ किंवा याली नावाचे प्राणी दिसतील, जे कॉम्बिनेशन असतं प्राण्यांचं. तिथे मखर व्याळ आहे, मगरीचं तोंड दिसेल, मोराचा पिसारा वगैरे तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्याच्या तोंडातूनच पद्म आलेले आहेत आणि त्या पद्माच्या शेवटी तुम्हाला 3 शंख इथे पाहायला भेटतील. अशी ही चंद्रशिळा एका दगडामध्ये कोरलेल्या आहेत. आणि त्यानंतर दरवाजाच्या ललाट बिंबावरती तुम्हाला गजलक्ष्मीची पण रचना दिसेल, जी दोन्ही हत्तींच्या मध्ये तुम्हाला दिसते. दोन्ही साईडला कलश पण एकदम सुंदर कोरलेले आहेत. त्याच्यामधून पूर्ण सृष्टी एक पट्टी दाखवलेली दिसते. त्याच्यामध्ये पण फळं फुलं यक्ष गंधर्व यांची निर्मिती तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. तर आता आपण गाभाऱ्यामध्ये जातोय. अंतराळानंतर मुख्य गर्भगृह किंवा गाभारा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. हे त्यावेळीच काम असलेलं नंतरच एक 150-200 वर्षापूर्वी या दरवाजे बनवलेले आहेत. तर जगातला हा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि एकमेव असा गाभारा मानला जातो की त्या एकाच गाभाऱ्यामध्ये शिव आणि विष्णू या दोघांच्या पिंडी तुम्हाला पाहायला भेटतील.
तर जी छोटी लिंग आहे, गळ्यामध्ये नाग दिसते, ती शिवांची आहे. त्यांना इथं कोपेश्वर या नावानं ओळखलं जातं. आणि त्यालाच लागून जी उभी उंच शीळ दिसते ती विष्णूंची आहे. त्यांना इथं धोपेश्वर किंवा थोपेश्वर या नावानं ओळखलं जातं. असं मानलं जातं की हरी आणि हर या दोघांचं एकत्रित मिलन इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि इथले जे शिव आहेत ते रागीट आहेत, कोपलेले आहेत, म्हणून त्यांचं कोपेश्वर असं नाव पडलं. आणि त्या शिवांना शांत करण्यासाठी इथे विष्णू विराजमान झाले, म्हणून धोपेश्वर असं त्यांचं नाव पडलं. असं कोपेश्वर आणि धोपेश्वर तुम्हाला इथे कोपेश्वर आणि धोपेश्वर असणारं मंदिर किती ठिकाणी सध्या पाहायला मिळते. एकाच खरं तर गर्भगृहामध्ये 2 खरं तर लिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतात, पिंडी पाहायला मिळते. तर नेहमी शिवांचीच पिंड असते, पण इथे विष्णूंची सुद्धा पिंड आहे. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं, कारण विष्णूंची पिंड नसते. शिव हे पिंडी स्वरूपामध्ये असतात, पण इथे विष्णू सुद्धा पिंडीच्या स्वरूपामध्ये आहेत. असा एकमेव गाभारा आहे जिथं शिव आणि विष्णू हे पिंडीच्या स्वरूपामध्ये दोघे तुम्हाला इथे पाहायला भेटतील. श्रावण सोमवार निमित्त या ठिकाणी विशेष बनवतं, कारण अनेक मंदिरांमध्ये देखील लोक जे आहेत ते दर्शनासाठी जात असतात. इथलं कोपेश्वर मंदिर देखील एक संपूर्ण जगभरातील अनेक पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. इथलं कोरीव काम म्हणा किंवा मंदिराची पुरातन जी ठेव अजूनही तशा पद्धतीचं मंदिर पाहायला मिळते. काय सांगाल एकंदरीत? श्रावण सोमवार निमित्तानं कशा पद्धतीने गर्दी आहे? पहिला तर खूप गर्दी होत होती श्रावण सोमवारी, पण आता पूर आल्यामुळे फक्त गावकरी आणि आसपासचे लोकच दर्शनासाठी येत आहेत. रोड वगैरे खुले झाले तर गर्दी भरपूर गर्दी होते आणि दर्शन बाहेरूनच देतात, कारण आतमध्ये जास्त लोक मावणार नाही, त्यामुळं दर्शन बाहेरूनच देतात. तर एक या मंदिरात आल्यानंतर आपल्याला दिसतं की काही मूर्त्यांची तोडफोड देखील अजूनही करण्यात आलेली आहे, त्याबद्दल? तर मुघली आक्रमणामध्ये हे तोडलं, त्यानंतर ASIनी पण ते काय रिन्यू केलेलं नाही आहे तसंच मंदिर आहे. त्यानंतर ह्याच्यानंतर ASIच्या ज्यावेळी ताब्यात गेलं, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या ताब्यात गेलं, त्यावेळीपासून त्यांनी काहीच केलेलं नाही आहे तसंच या मूर्त्यात. पण ह्या ज्या मुघलांनी या मंदिराचं मोडतोड बरंच केलं. आता इथे तुम्हाला दिसेल मूर्तींची जी मुखं आहेत ती मुखं तोडलेली आहेत, हात पण तोडलेले आहेत. ह्यांच्या हातामध्ये पूजेचं साहित्य वगैरे असावं असं पण अभ्यासकांचं मत आहे. खरं तर आपण बघितलं तर काही माहिती जी आहे ती या मंदिरातली आपण घेतलेली आहे. का खरं तर अनेक मंदिरांमध्ये आज श्रावण सोमवारच्या निमित्तानं अनेक जण जात असतात. कोल्हापुरातलं कोपेश्वर मंदिर देखील एक विशेष जे आहे ते बनवतं, कारण गेल्या अनेक वर्षांचा वारसा असणार हे मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. आणि त्याच मंदिराला दरवर्षीच लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहे ते दरवर्षी भेट देत असतात. बाहेर राज्यांतून आणि विदेशातून देखील लोक जे आहेत ते या ठिकाणी येत असल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं नक्कीच आज श्रावण सोमवार निमित्त आपण या सगळ्या मंदिराची थोडक्यात माहिती देखील घेतलेली आहे. शिवाय मंदिराच्या माध्यमातून, आपल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्रेक्षकांना याच खिद्रापुरातील शिव आणि विष्णू आणि शिवाचं जे रूप आहे या ठिकाणी त्याचं देखील दर्शन जे आहे ते घडवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच अशा अनेक व्हिडिओसाठी पुढारी न्यूजला नक्कीच फॉलो करा. शेखर पाटील, पुढारी न्यूज, खिद्रापूर.